चला तर ताईंनो, आज आपण करणार आहोत तोंडल्याची भाजी एकदम सिंपल पद्धतीने. कशी करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. आता हे तोंडले घेतलेले आहेत. तोंडले म्हणजे काय, तुम्ही याला काय म्हणता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे वेल असतो तोंडल्याचा आणि छोटे छोटे असे फळं येतात, तोंडातला आल्यावर खातात ही फळं. तर ही कच्ची कच्ची कवळी कवळी तोडून घेतलेली आहेत, म्हणजे विकत आणलेली आहेत. त्याला धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि गोल गोल पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत. एकदम पातळ अशा पीस कट करायचे आहेत. त्याला तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. छान एक 70% शिजेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता ते तळून बाजूला काढून ठेवलेले आहेत. त्याच उरलेल्या तेलामध्ये जिरे घातलेले आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि 1 टोमॅटो घातलेला आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. थोडासा लसूण लाल होईपर्यंत परतायचं आहे. नंतर टोमॅटो घालायचा आहे. आता आपण यामध्ये घालूया मसाले. लाल तिखट घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ. बस इतकेच मसाले घालायचे आहेत. आपल्याला काहीच मसाले घालायचे नाहीत. तर ही भाजी शरीरासाठी खूप चांगली असते आणि पावसाळ्यामध्ये सध्या त्याचं खूप सीझन असतं. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये हे भेटतं. याला तोंडले म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता हे टोमॅटो परतून झालेलं आहे. खूप गाळ असं शिजू द्यायचं नाही. आता हे परतून घेतलेले तोंडले आपण यामध्ये घातलेले आहेत. छान असं परतून खालीवरी करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून अशा मोकळ्या सुटसुटीत फोडी होऊ नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि त्यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. पाहू शकता पाणी घालून थोडंसं शिजून घेतलेलं आहे. आता 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता झाकून ठेवून त्याला शिजून घ्यायचं आहे. एक वाफ काढायची आहे. तोंडले अगोदरच शिजलेले आहेत तळून घेतल्यामुळे, याला जास्त वेळ लागणार नाही. आता थोडी सुकी वाटत आहे. थोडंसं पाणी घातल्यानं मस्त ओलसर होते आणि ही भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता. पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, अप्रतिम लागते. चटकीपट अशी फिनिश होते. नक्की करून बघा अशा पद्धतीने तोंडल्याची भाजी. सिंपल पद्धत आहे. खूप मसाले पण वापरायची गरज नाही आणि मुलं न खाणारी मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील. एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपली डब्यासाठी भाजी तोंडल्याची तयार झालेली आहे. पाहू शकता, खायला दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायलासुद्धा खूप स्वादिष्ट झालेली आहे आणि खूप सिंपल पद्धतीने केलेली आहे. अगदी कमी मसाल्यात कमी तेलामध्ये सिंपल पद्धत आहे आणि झटकीपट होणारी भाजी आहे. एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि नंतर कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे. न खाणारेसुद्धा खायला लागतील. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि पाहून झाला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. चला तर मग बाय बाय. कशी वाटली तोंडल्याची भाजी हे कमेंटद्वारे कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग बाय बाय.